करायला पाहिजे त्या गोष्टी केल्याच पाहिजे. अदरवाईज बरेच लोक ह्या जगामध्ये येतात हे चुकून येतात आणि जातात. लाईफ इज इन बिटवीन ना, येतात आणि जातात. आणि आम्ही असे बरेच लोक बघितले वय वर्ष 50-55 झालं आणि यांना आयुष्यात सक्सेस मिळालं नाही ना. मग हे लोक एकदम असे योगी महात्मा बनतात लगेच आणि या जगाला ज्ञान देत फिरतात. काय म्हणतात, तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा तुझ्या लंगोटीला तर किस्सा होता का रे? हा म्हणतो आठवत नाही. नव्हता म्हणतो, आज सांगतो त्याला. मग जेव्हा जातोस तेव्हा जे कफन आहे त्याला किस्सा असणार आहे का? मग कशाने एवढं टेन्शन घेतो? लाईफ इज लाईक एक्झिबिशन. जे चाललंय ते बघत राहायचं. मोदी काय करतो, फडणवीस काय करतायत बघत राहा. तू का टेन्शन घेतो? आणि असेच लोक येतात आणि जातात. बिल गेट्स म्हणतो डोंट टेक लाईफ लाईक दिस. हे आयुष्य खरोखर जगलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे याच्यावर थोड्या वेळाने आपण काम करणार आहे. आर यू क्लिअर? पुढे जाऊया. सेकंड व्हॉट इज सेज द वर्ल्ड ओंट केअर अबाउट युअर सेल्फ इस्टीम. जग काय म्हणतं माहितीये का, तुमच्याकडे किती सेल्फ इस्टीम आहे, स्वाभिमान आहे, हे जगाला काय घेणं देणं नाही. जगाला पाहिजे रिझल्ट. याचा नो, पीपल वॉन्ट रिझल्ट. तुम्ही किती शहाणे, जगाला काही घेणं देणं नसतं, कधीच नसतं. जगाला फक्त पाहिजे तुमच्याकडून रिझल्ट पाहिजे. येस आर नो, येस आर नो. मग आपला इगो किती असू दे, जग म्हणतं आय डोंट केअर, मला त्याची काही केअर नाही. आणि मग थोड्या दिवसांना आपल्याला कळायला लागतं खरोखर जगात आपली व्हॅल्यू काय आहे. आर यू क्लिअर? आणि तिसरी महत्वाची गोष्ट लागते माय डिअर फ्रेंड, बिफोर यू वर बॉर्न, आपण जन्माच्या अगोदर आई वडिलांना आनंद झाला नव्हताच आणि आपण जन्मल्यानंतर देखील त्यांना काही फार आनंद झालाय असं मला नाही वाटत. हे सर ना, ज्या दिवशी जन्माला आला तेवढंच मुलगा झाला किंवा मुलगी झाली, नंतर काय फरक पडत नाही. कारण आयुष्यात काय फार मोठे दिवे आपण लावलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे आजकाल आई बाबा पण कुणाच्या काळजीमध्ये असणार, ते माझाच पोरगा का, त्याचं कसं होणार, तुझी काळजी लागली. आर यू क्लिअर? व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज, जर आयुष्यात आपण मोठं काम नाही करू शकलो, याचा अर्थ असा होतो की आपलं आयुष्य किंवा आपलं जगणं आपण सार्थकी लावू शकत किंवा लावू शकलो नाही. आर यू क्लिअर? आणि यासाठी हे जग कशी बघ्याची भूमिका घेतं, हे जग कसं बघत राहतं, हे जग फक्त बघत कसं राहतं. आणि कळणारी माणसं आपलं काम करून जातात, टाळ्या वाजवत राहतात, किंवा बसणारी माणसं खुर्च्या गरम करत बसतात. पण कधी समोर येऊन बोल म्हणलं तर आत्महत्या करू का, पण असलं काय सांगू नका. सगळीकडून घाम येतो मला पुढे आल्यावर. पीपल टॉक लाईक दॅट. सो आज आपल्याला अभ्यास करायचा आहे की आयुष्य जगताना ही दुनिया कशी आहे हे एका लीडरला माहिती पाहिजे. ना व्हेरी इम्पॉर्टंटली आपल्या कंपनीत पण हेच चालू आहे, आपल्या टीम मध्ये पण हेच चालू आहे. मी पहिला आयडी, मी इकडचा, मी सिनियर, मी ज्युनियर, तू आत्ता आलायस, तू काय मला शिकवतोय. येस आर नो? And लाइफ में ये ईगो बीच में आने के कारण पूरा खेल खल्लास हो रहा है. यस और नो? एक कंपनी ओपन होते, 4 कंपन्या बंद होत आहेत. and that is the main reason behind this. because of a human nature. आपलं नेचर असं आहे की प्रत्येकाला आपापला एक इगो आहे आणि त्याला ते इगो सोडून मोठं कामच करायचं नाही. त्याला फक्त आपली गाडी, आपला घोडा, आपलं बँकॉक, आपलं गोवा, आपलं सीएमडी यात इंटरेस्ट आहे. बाकी जग मिळलं तर याला काय घेणं देणं. आर यू क्लिअर? आणि हेच कल्चर तो खाली टाकतो. कारण लीडर जसा असतो तशीच टीम असते. येस आर नो? नेता जसा असतो तशीच टीम असते. येस आर नो? नेता जर असा असेल तर तो तसल्याच लोकांना अट्रॅक्ट करणार. कारण लाईक एनर्जीज अट्रॅक्ट लाईक एनर्जीज म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सगळे बघा हे तुमचे एकादशी वगैरे करणारे म्हणजे पंढरपूरचे लोक, वारकरी लोक, त्यांचे पण एक गँग असते. येस आर नो? त्यांची पण एक गँग असते.
आता डायबेटीज वाले बघा, डायबेटीज किंवा ब्लड प्रेशर वाले कोण आहे का इथे? डायबेटीज ब्लड प्रेशर वाला कोण आहे का? कोण आहे? तुम्ही आहे? तुम्ही आहे? उभा राहा ना मग. मला सांगा, तुम्हाला डायबेटीज झालेलं कधी कळालं? चेक करून पडल्यावर. कधी चेक करून पडला होता? किती महिने झाले? वर्ष झालं? 1.5 वर्ष झालं. आता मला सांगा, 1.5 वर्षापासून तुम्हाला डायबिटीज हे कळालं. आज मला तुम्ही तुमच्या घरांमध्ये किंवा मित्रांमध्ये किंवा शेजाऱ्यामध्ये पाहुण्यांमध्ये असे एक डायबिटीज असलेले 2-4 लोकांची नावं सांगू शकाल? बघा जरा आठवून बघा. असलेले आठवतील बघा इकडे तिकडे. तुम्ही जरा जगापेक्षा वेगळी व्यक्तिमत्व आहे. जगात लोक काय करतात माहितीये का? याला डायबिटीज झाला की हा लगेच सर्च मारायला सुरुवात करतो. तुला ऐकायला नाही? काय कामाचं नाही? तुला नाही? बिनकामाचं आहे. तुला चेहऱ्यावरच दिसतंय. वेलकम इन द डायबिटीज क्लब. आणि 2-4 लोक याला मिळाली की ही फील हॅपी. याला वाटतं माझ्यासारखी 2-4 क्लिअर. सरांसाठी एकदा तुला टाळ झाल्या पाहिजे. वेल डन, थँक्यू. म्हणजे ह्या जगात डायबिटीज आहे हे तुम्हाला माहिती नाही, चांगली गोष्ट आहे. गुड. परत चक्कर आलेलं नाही वाटतं? हा, व्हेरी गुड. म्हणून असेल कदाचित. 2-4 वेळा चक्कर आली की माणूस बरोबर शोधायला लागतो. मग अरे क्लिअर. पुढे जाऊया आपण. आणि थर्ड इम्पॉर्टंट बघा, पिणारे लोक बघा. पिणारे दिवसभर कुठे पण मुंबलत फिरतील, पण संध्याकाळी 8 वाजले तुला कसं माहिती पाहिजे? हा म्हणतो अड्ड्यावर. आत्ता 7 वाजले. हा पाहतो ना. अच्छा अच्छा, मला वाटतं जातो ना रोज. काय हरकत नाही. आर यू क्लिअर? सो नाव वी हॅव टू लर्न. ही जी माणसं होऊन गेली त्या माणसांनी आयुष्यात सुद्धा एक नाव कमवलं. येस आर नो? आणि यांच्यावर डू ऑर डायच्या अशा कितीतरी प्रसंग ओढवले. येस आर नो? तुम्ही इतिहास वाचतो आपण फक्त, पण इतिहास आपल्या बरोबर कधी आपण करत नाही. ही सगळी मंडळी बघा, लोकांनी यांना त्रास दिला, दगड मारले, एवढ्या अवस्था झाल्या यांच्या बरोबर, तर या लोकांनी एक साम्राज्य घडवलं. त्या लोकांनी एक साम्राज्य घडवलं. त्या लोकांनी एक आपलं नाव आज इतिहासामध्ये अजरामर केलं. हे सांगू. पण आपल्याला 2-4 लोक सोडले आसपासचे, म्हणजे बायको पण आजकाल आपली नाही. यस आर नो? तू विचार करतो. हो म्हणतो. वाय दिस? बिकॉज आपल्याला आयुष्यात जे करायला पाहिजे होतं हे कुठंतरी आपण कमी पडतोय. हे कुठंतरी आपण कमी पडतोय. आणि कमी पडल्यामुळं हा जो गॅप आहे, हा गॅप कशामुळे कमी पडतोय याचा जर आपण अभ्यास करूया. मला सांगा, किती लोकांना आयुष्यात खरोखर ग्रो व्हायचं आहे किंवा सक्सेसफुल व्हायचं आहे? सगळ्यांनाच. कारण काय वाटतं त्यांना, मी जर हात खाली ठेवला ना तर हे बासुमाळी मला सोडणार नाही. त्यामुळे आपण वर केलेला बरा, म्हणून तो वर करतो. त्याला इंटरेस्ट नसतो वर करायचा अजिबात. सक्सेस व्हायचंय, फेल्युअर व्हायचंय, मुलगा पाहिजे, काही त्याला हात वर करायचं माहिती असतं. पण माय डिअर फ्रेंड, हात वर करणं महत्वाचं नाही आहे. महत्वाचं आहे की आपल्यामध्ये किती आग आहे आणि ती आग माणसाला पुढे घेऊन जात असते. लक्षात घ्या. आर यू क्लिअर? आणि यासाठी तर अभ्यास करूया आपण की जर आपल्याला मोठं व्हायचं आहे तर वी हॅव टू गो फॉर अ बिगर गोल्स. जरा मोठ्या गोलवर आता आपण काम केलं पाहिजे. वी हॅव टू वर्क फॉर अ बिगर गोल्स. जे आपण आता करतोय त्याच्यापेक्षा अजून मोठं काय करता येईल, 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 याच्यावर आपला अभ्यास चालू पाहिजे. यस आर नो? यस आर नो? यस आर नो? आताची जबाबदारी आहे याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आपल्याला घेता आली पाहिजे. आणि जितक्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायला आपण शिकणार आहोत तितकं मोठं काम आपल्याकडून होणार आहे. समजते कन्सेप्ट? समजतोय? फिलिंग ऑफ वननेस. आपण एक आहोत, आपली टीम एक आहे, आपली फॅमिली एक आहे, आपल्या बिझनेसचे सगळे कलिग्स एक आहेत. हा एक वननेसचं फिलिंग पाहिजे. हे एक वननेसचं फिलिंग पाहिजे. हे एकपणाचं, एकीचं फिलिंग पाहिजे. तर ती ग्रोथ आपल्याला करता येते. यस आर नो? शेअर द बिग पिक्चर. आपल्याला जर का मोठं बनायचं असेल तर आपल्या टीमला पण आपल्याला सांगावं लागेल की बाबा हे बघ, मी ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने तू गेलास तर तुला देखील सक्सेस नक्की
मिळणार आहे. पण आपला प्रॉब्लेम काय, आपणच त्या मार्गाने जात नाही. त्यामुळे त्याला सांगायचा काही प्रश्नच येत नाही. मी ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने जर तू गेलास तर सक्सेस मिळणार. तो आपल्याकडे बघतो, जाऊ दे साहेब, तुमच्या मार्गाने तुम्ही जा, माझ्या मार्गाने मी जातो. आणि दॅट होतं काय, ग्रोथ थांबते, ग्रोथ थांबते, ग्रोथ थांबते, ग्रोथ थांबते. आर यू क्लिअर? सो नाव व्हेरी इम्पॉर्टंटली आपल्याला यामध्ये एक गोष्ट अर्थात ठरते की म्हणजे आपलं एक्झॅक्टली काय कार्य असतं, काय मला करायचं आहे, व्हॉट इज द क्लॅरिटी, म्हणजे मला काय करायचं आहे हे जर नक्की माहिती असेल तर माणसं इफिशियन्सी दाखवतात. येस आर नो? येस आर नो? पण बऱ्याच लोकांना हेच कन्फ्युजन असतं की मला नक्की काय करायचं, मी नक्की कशासाठी, मला काय करायचं. आणि तो मग सिनियरला शिव्या घालतो, सर मला सांगा कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. सिनियर म्हणतो तुला 2 वेळा दाखवलं, तुला कळत नाही तर काय करू मी. एक तर तुला आत्महत्या केली पाहिजे तर मला केली पाहिजे का, सामुदायिक करूया. यू गॉट इट? कारण यालाकडे नॉलेज आहे पण याच्याकडे शिकवण्याची कलाकारी नाही. ही कान टीच अदर्स. आणि ही कधी अभ्यास करायला ह्याला नको असतो. तुला जोडलाय ना, आता कर ना, पुढे बघ, इकडे मागं बघू नकोस. असं म्हणून नाही चालत ना. आपल्याला हँड होल्डिंग करावं लागेल, लोकांना घडवावं लागेल, डुप्लिकेशन करावं लागेल. आणि हे डुप्लिकेशन न केल्यामुळं सगळ्यात मोठा गोंधळ. व्हॉट इज द डुप्लिकेशन प्रोसेस हे शिकलं पाहिजे, कारण ती क्लॅरिटी आपल्याकडे पाहिजे. कोणी नवीन जॉईन झालेला व्यक्ती आहे का इथे? नवीन, एकदम नवीन आहे? हा, कंपनीमध्ये नवीन आहे, नवीन आहे. मामा तुम्ही येता, या लवकर. सरांसाठी एकदा जोरदार 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 काय झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच, थँक्यू. बर, आता तुम्ही नवीन जॉईन झालाय, बरोबर आहे की नाही? आता त्या व्यक्तीला जर का मला घडवायचं असेल, जर मी समजा सिनियर असेल, तर मला एक सिस्टीम राबवावी लागते. आणि या सिस्टीमला म्हणायचं, त्या सिस्टीमला डुप्लिकेशन प्रोसेस. काय म्हणायचं? लाऊडली काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? डुप्लिकेशन प्रोसेस. आता हे कशी असते? समजा हे जॉईन झाले, वेलकम. आता आपल्याला मोठं काम करायचं आहे, तर तुम्ही ज्या पर्पजसाठी जॉईन झालाय तो आता आपल्याला साध्य करायचा असेल. आपलं नाव काय म्हणालात? शंकरराव. आपल्याला पुढचा 1 महिना दोघांना मिळून काम करायचं. तयारी आहे? तयारी आहे? मी सांगेल त्या तयारी आहे. तर मला गॅरंटी आहे की तुम्हाला जे पाहिजे हे सगळं मिळणार. तयार आहात? आता एक काम करा, तुम्हाला आज घरी जायचं आहे आणि घरी गेल्यानंतर कमीत कमी तुमचे मित्र असतील, शेजारी असतील, पाहुणे असतील, लहानपणचे मित्र असतील, कमीत कमी 30 ते 40 लोकांची लिस्ट घेऊन तुम्हाला उद्या मला भेटायला यायचं. येणार? सकाळी उद्या चहाला आपण एकत्र भेटूया. चला, मग ते तिकडे जातात आणि उद्या सकाळी येतात. या, सकाळ झाली, वेलकम. वाव, किती लोक सकाळ झाली ना आपल्याकडे. वाव, आणली लिस्ट? कुठे दाखवा. अच्छा, हे काय 18च नाव? फार शोधले, 2 कमी शोधले, 18 जेवढे सगळं शोधून 18. 40 कार्ड म्हणले की ते 18च घेऊन येतात. रागवायचं नाही, नशीब 18 तरी आणली असं समजायचं. ओके ओके, काय हरकत नाही. बरं, हे कोण आहेत? हे वकील आहेत का? बर बर बर, हे डॉक्टर आहेत. अच्छा अच्छा, हे तुमचे काय मित्र आहेत का? हे तर जॉब करतात. बर, ही सगळी यांच्याकडून माहिती घ्यायची आणि 18 मधली 12 नावं जी आहेत ना, 12 सिलेक्टेड 12 नावं साईडला काढायची. 12 नावं साईडला काढायची. म्हणायचं शंकरराव, आता ह्या 12 मीटिंग आपण दोघांनी मिळून करायच्या. तयारी आहे? डन. चला, आता अपॉइंटमेंट घ्या. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्या 3 मीटिंग मी घेणार. पहिल्या 3 मीटिंग मी घेणार. ओके, चला मग आपण जातो, मीटिंगला जातो. पहिल्या 3 मीटिंग आपण घ्यायच्या आणि ह्यांना प्रत्येक मीटिंग नंतर शिकवायचं. काय शिकवायचं? त्या मीटिंग मध्ये कस्टमरना हा प्रश्न विचारला तर ह्याचं उत्तर असं द्यायचं, हा प्रश्न विचारला ह्याचं उत्तर असं द्यायचं. ह्या माणसाला तयार करायचं. त्यांना काय करायचं? तयार करायचं. हे तयार करणं खूप महत्वाचं आहे. 3 मीटिंग झाल्या की परत राहिल्या किती मीटिंग आहे शंकरराव?
9 राहिल्या ना, 12 म्हणल्या 3 झाल्या, राहिल्या किती? 9. आता शंकरराव पुढच्या 3 मीटिंग तुम्ही घ्यायच्या. शंकरराव जरा घाण म्हणतो, बघूया. आणि शंकररावाने आपण जायचं, फील्डवर गेल्यानंतर कस्टमर समोर बसायचं. कस्टमरला बोलणार कोण आता? शंकरराव. शंकररावला आता बोलायला, आणि थोड्या वेळानं कस्टमर त्यांना काहीतरी प्रश्न विचारतो, आणि प्रश्नाचं उत्तर येत नसल्यामुळं शंकरराव बारीक चेहराकडून कोणाकडे बघतात? आपल्याकडं. आणि तेव्हा आपला जीव राहत नाही. आपल्याला काय वाटतं? आता बोलूया. आणि इथंच सगळा गेम आहे. जरी किती जरी इच्छा झाली ना मध्ये बोलायची, अजिबात बोलायचं नाही. शंकरराव तुम्हीच सांगा ना, तुम्ही सांगू शकता तुम्ही, आपण अजिबात बोलायचं नाही. मीटिंग झाली की शंकरराव जरा गप्पच असतो. म्हणतो, साहेब एवढं मी बारीक चेहऱ्यानं तुमच्याकडे बघत होतो, पण मध्ये बोलला नाही तुम्ही. खरं सांगायचं शंकरराव, टेन्शन घेऊ नका, हे ट्रेनिंगचा एक भाग आहे, काय हरकत नाही. असं होतं, कारण शंकररावांना सेल्स मध्ये कसं बोललं पाहिजे, एक एक माणूस किती महत्वाचा असतो स्वतः कळलं पाहिजे. आणि त्यावेळेला ऍज अ सिनियर ते 3 लोक नाही जॉईन झाले तरी चालतील, पण ही शुड अंडरस्टँड की किती ताकद लावावी लागते, किती एका सेल्समॅनला अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास त्यांना समजावा म्हणून गप्प राहायचं. आर यू क्लिअर? समजलं? झाल्या किती मीटिंग? 6 झाल्या. राहिल्या किती आता? 6 राहिल्या. मग शंकरराव म्हणायचं, शंकरराव आता 6 मीटिंग राहिल्या, आता पुढच्या 3 मीटिंग तुम्हीच घ्या. शंकरराव परत चेहरा बारीक करतो. साहेब म्हणतो, मागच्या 3 पैकी एक पण नाही जॉईन झाला, आणि परत 3 मीच घेऊ. म्हणायचं तुम्हीच घ्या. पण यावेळेला एक गुड न्यूज आहे. समजा एखाद्या कस्टमरनं तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर देता नाही आलं, तर तुम्ही काय करायचं? हळूच माझ्या पायावर पाय मारायचा. मारा बघू, हळू जरा. हे एकदा टेस्ट करून बघा, नाहीतर मागच्या 3 मीटिंगचा सगळा राग काढायचा कस्टमर समोर व्हायला नको. म्हणून एकदा टेस्ट करून बघायचा. हा एकदा टेस्ट करूया, बघूया. हा, व्हेरी गुड. मग आता शंकररावांना घेऊन जायचं, परत जायचं कस्टमरकडे जायचं. कस्टमरला शंकरराव सांगायचं, तुम्ही सांगा शंकरराव. शंकर सांगायला लागतात, आणि कस्टमर काहीतरी प्रश्न विचारतो. विचारल्यानंतर शंकरराव काय करणार? मग बघा, सांगायला लागत नाही. शंकरराव मीटिंगला बसण्या अगोदरच पाय कधी मारायचा एवढाच विचार करत असतो. पाय मारला की आपण पुढे जायचं, आणि आपण पुढे होऊन मग त्या मीटिंग हँडल करायची, त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, आणि कस्टमर म्हणायचं ओके डन, आणि कस्टमर खुश होतो. मग आणि मग त्या मीटिंग नंतर शंकररावाला